नमस्कार, मी अलका जोशी. जागतिक कविता दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जे कवी आहेत त्यांनासुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि जे कविताचे रसिक श्रोते आहेत त्या रसिक श्रोत्यांना देखील या ठिकाणी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. लिहिलेल्या कविता वाचण्यासाठी सुद्धा चोखंदळ रसिक हवा असतो. रसिकाशिवाय कविता खरं तर कवितेची सार्थक होत नाही असे म्हणायला हरकत नाही. म्हणून कवी आणि सर्व रसिक श्रोत्यांना अलका जोशीचा या ठिकाणी सस्नेह नमस्कार. खरं तर 21 मार्च हा जागतिक कविता दिन म्हणून साजरा केला जातो. पण खरं सांगू, कविता म्हणजे नेमकं काय असतं हो? असं म्हणतात, काव्यामधुनी फुले हासुनी म्हणती काय आम्हाला, काव्यामधुनी फुले हासुनी म्हणती काय आम्हाला, दुःख आपुले मनात ठेवूनी वाटा सौख्य जगाला, जसे उन्हे सोसुनी पिंपळ देतो छायेचे वरदान. आणि नेमकं हेच काम कवी समाजामध्ये करत असतात. आपलं दुःख बाजूला ठेवून सामाजिक असेल, वैचारिक असेल, आध्यात्मिक असेल, अनेक गोष्टींवरती प्रकाश टाकण्याचं काम. मग त्याच्यामध्ये नातेसंबंधसुद्धा असतील, आपली संस्कृती जपण्याचं असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये गुंफण्याचं काम, धागे आणि भावना आणि मन गुंफण्याचं काम खरं तर हे कवी करत असतात. आणि म्हणून कवितेचं खूप मोठं महत्त्व आहे की बऱ्याच वेळेला एखादी कविता सादर करताना असं वाटतं, अरे ह्या तर माझ्याच भावना आहेत. मग कवितेमध्ये रसिक श्रोता त्या ठिकाणी अगदी समरस होऊन जातो आणि त्या कवितेमधलं सुख असेल किंवा दुःख असेल त्याला ते आपलंसं वाटायला लागतं. आणि म्हणूनच जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात. म्हणून निद्रिस्त जनांना जागवण्याचं काम हा रवी करत असतो आणि निद्रिस्त भावनांना जागवण्याचं काम हा कवी करत असतो. म्हणून अशा जागतिक कविता दिनाच्या पुनश्च आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज एक अशीच कविता आम्ही आज आपल्यासमोर सादर करणार आहे. मूळ कविता लेखन केलेलं आहे हिंदी प्रसिद्ध कवयित्री अनामिका अंबर यांनी. या कवितेमध्ये त्यांनी माता रुक्मिणीची व्यथा वेदना स्पष्ट केली आहे की आजपर्यंत जी माता रुक्मिणीची वेदना आणि व्यथा कोणीही आजपर्यंत कवितामध्ये मांडली नाही. याच कवितेचा मराठी अनुवाद मी केलेला आहे. कविता आपल्यासमोर या ठिकाणी सादर करते की माता रुक्मिणी श्रीकृष्णापुढे, भगवान परमात्मा श्रीकृष्णापुढे आपली कुठली व्यथा आणि वेदना मांडत आहे पाहूयात. साथ आपुली जन्मा जन्माची नात्यांचा संसार, साथ आपुली जन्मा जन्माची नात्यांचा संसार, तरी जगाने प्रेम माझे केले नाही स्वीकार, का जगाने प्रेम माझे केले नाही स्वीकार. प्रश्न माझा का राधाच आहे मोहनचा आधार, प्रश्न माझा का राधाच आहे मोहनचा आधार, तरी जगाने प्रेम माझे केले नाही स्वीकार. वचन केले पूर्ण तुम्ही शपथा सगळ्या मानी, वचन केले पूर्ण तुम्ही शपथा सगळ्या मानी, मान दिला पत्नीचा मजला मी राजाची राणी, वचन केले पूर्ण तुम्ही शपथा सगळ्या मानी, मान दिला पत्नीचा मजला मी राजाची राणी. भाळी कुंकुम लावूनी माझ्या दिले सर्व अधिकार, भाळी कुंकुम लावूनी माझ्या दिले सर्व अधिकार, तरी जगाने प्रेम माझे केले नाही स्वीकार, का जगाने प्रेम माझे केले नाही स्वीकार. श्वास रोखुनी धरी शांतता होती शब्दात पीडा,
विचारते तुझ ओ कन्हैया, तुझी कशी रे ही क्रीडा. श्वास रोखुनी धरी शांतता, होती शब्दात पीडा. विचारते तुझ ओ कन्हैया, तुझी कशी रे ही क्रीडा. प्रत्यक्ष प्रभूला जिंकुनी मी परी, प्रत्यक्ष प्रभूला जिंकुनी मी परी. जगी झाली कशी रे हार, तरी जगाने प्रेम माझे केले नाही स्वीकार. का जगाने प्रेम माझे केले नाही स्वीकार. जर शंकर सोबती शोभे गौरी, सीता सोबत राम शोभती. दुःख माझे परी हेच आहे की, जग का राधे श्याम बोलती. जर शंकर सोबत शोभे गौरी, सीता सोबत राम शोभती. दुःख माझे परी हेच आहे की, जग का राधे श्याम बोलती. विनंती आहे तुझला, रीत ही बदलावी खरोखर. हीच विनंती आहे तुझला, रीत ही बदलावी खरोखर. राधे कृष्णा सोबत रुक्मिणी, कृष्ण करी स्वीकार. राधे कृष्णा सोबत रुक्मिणी, कृष्ण करी स्वीकार. तरी जगाने प्रेम माझे केले नाही स्वीकार. साथ आपुली जन्मा जन्माची, नात्यांचा संसार. तरी जगाने प्रेम माझे केले नाही स्वीकार. का जगाने प्रेम माझे केले नाही स्वीकार. या कवितेमध्ये माता रुक्मिणी भगवान परमात्मा श्रीकृष्णाकडे की सगळं जग राधे कृष्णा असं बोलत आहे. रुक्मिणीच्या साध्या नावाचा उल्लेखही आपल्यासोबत केला जात नाही. सगळेजण राधेश्याम बोलतायत. पण काही हरकत नाही राधेश्याम म्हटलं तरी, पण राधेश्याम म्हणताना तरी माझ्या नावाचा उल्लेख आपल्यासोबत करावा, ही माता रुक्मिणी भगवान परमात्मा श्रीकृष्णाकडे या कवितेमधून आपली विनंती आणि आपल्या भावना व्यक्त करत आहेत, असा आशय या कवितेमध्ये आहे. धन्यवाद.